मंदिरात माणसं दुकानात असल्यासारखी वागतात. 4 आणि 50 पैसे देऊन देवाला असं काय मागतात? याचंच उत्तर शोधायला मी पहिल्या नांदेडच्या एका गुरुद्वारात जातो. इथे ना डोक्याला रुमाल बांधूनच आत जाण्याची परंपरा आहे. मी पण बांधून घेतला आणि आत आलो. गुरु गोबिंद सिंगजींनी इथे त्यांच्या शेवटचे काही दिवस घालवले. भारी वाटलं जेव्हा समजलं लंगर वाढताना कोणताही माणूस येऊन इथे बसू शकतो. पाहिलं मी लोकांना, पण उत्तर अजून सापडायचं होतं. मी एका मस्जिद मध्ये आलो. सगळे त्याच श्रद्धेने नमाज पडत होते. जेव्हा मी विठोबा रुक्मिणीच्या मंदिरात गेलो तेव्हा मला विचारावं असं वाटलं, सगळे नेमकं काय मागत होते? मला त्या प्रश्नाचं उत्तर अजून नव्हतं मिळालं. संध्याकाळी मला भेटायला येते आपली ऑनलाईन फ्रेंड आणि ती मला घेऊन जाते माझ्या आईकडे. तिकडे गोदा आरती सुरू होते. मला आरती पाठ नव्हती म्हणून मी माझ्या मनातले सगळे प्रश्न तिला विचारून टाकतो. आरती संपते आणि मी शांत होतो. कदाचित मला माईकडून उत्तर मिळालं होतं, शांतता. सगळ्यांना फक्त शांतता हवी आहे. मनाची भूक संपली पण पोटात बेकार कावळे ओरडायला लागले. मस्त गरमागरम आलू पराठा आणि चिल्ड लस्सी मारली. मी ना आंबट खूप जास्त खातो, त्याला प्रमाण नाही काही. आता मी फक्त लोणचं खाणार आहे. इथे 5G ला रेंज नव्हती पण 8G ची पाणीपुरी खाऊन मीच चेंजवर पोहोचलो होतो. झणझणी रे झणझण मला लागले. शेवटी पोटाची पण भूक संपली. काय दिवस होता आजचा, मजा आली.